थँक्यू मी तुम्हाला थँक्यू मी तुम्हाला थँक्यू. होस्ट करतो. Yes. हो, आणि जयरामजी की थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू ऑल द बेस्ट. नमस्कार सर्वांना. नमस्कार मॅडम. ते मॅडम. ही कुंडली बघा, बघून ठेवा. 3/8/88, 7:24 सकाळी, अमरावती. पाहिली? पुढे जाऊ. हो मॅडम. आता या तिन्ही कुंडली आल्या, लग्न कुंडली, चंद्र कुंडली, नवमाश कुंडली. सिंह लग्न आहे, लग्नी केतू आहे, प्लुटो आहे, मांदी आहे तिसऱ्या स्थानात. पंचमात शनी, हर्षल, नेपच्यून. सप्तमात राहू. अष्टमात मंगळ आणि चंद्र. दशमात गुरु. लाभात शुक्र, रवी, बुध, व्ययस्थान. चंद्रकुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये चंद्र असतो ती चंद्रकुंडली. चंद्रकुंडली नेहमी बघावी, कारण मनाच्या जवळची कुंडली येईल. तर जर तुमच्याकडे तारीख नसेल, समजा सॉरी वेळ नसेल, तर नुसत्या चंद्रकुंडलीवरून पण तुम्ही भविष्य सांगू शकता. फक्त तारीख असेल तर चंद्रकुंडलीवरून पण सांगू शकता. तर चंद्रकुंडलीमध्ये लग्नी ज्या राशीमध्ये चंद्र असतो ती त्या राशीत चंद्र आणि मंगळ तो लग्नी मांडायचा. मीन रास आहे, तिसऱ्या स्थानामध्ये गुरु आहे, चतुर्थात शुक्र आहे, पंचमात बुध, रवी, षष्ठात केतू, मांदी आहे, शनी, हर्षल, नेपच्यून दशमात आहे आणि राहू व्ययस्थानात. ही नवमोश कुंडली आहे, मिथुन नवमोशाची. मघाचं तिसरं चरण विचक्षणांश बिंदू, तर मिथुन लग्न. तिसऱ्या स्थानामध्ये नेपच्यून, शुक्र, केतू पंचमात, मंगळ षष्ठात वृश्चिकेचा, रवी, बुध सप्तमात, भाग्यात चंद्र, दशमात गुरु, राहू, शनी, मेषेत हर्षल, व्ययस्थान. नक्षत्र पण बघा, रवी आश्लेषामध्ये आहे, चंद्र रेवती, मंगळ उत्तरा भाद्रपदा चतुर्थ चरण. हे चरण वाईट आहे उत्तरा भाद्रपदाचा. नंतर बुध आश्लेषामध्ये, रवी आणि बुध डॉट कंजंक्शन आहे, आश्लेषाच्या पहिल्या चरणात, आश्लेषाच्या पहिल्या चरणात. कृतिकामध्ये गुरु आहे, शनी मूळ, हर्षल मूळ, मांदी स्वातीमध्ये प्लुटो वरती. ही ऍक्सिडेंटल कुंडली आहे. ऍक्सिडेंट झाला 13/9/2024 ला.
हा जो ऍक्सिडेंट झालाय तो मेजर ऍक्सिडेंट एबीपी माझावरती पण ही न्यूज आली होती. मोठा ऍक्सिडेंट होता, औरंगाबाद हायवेला झाला, लिंबे जळगाव टोल नाक्यावर. त्याच्यामध्ये ही जी व्यक्ती आहे, ही लेडी, ही स्त्री आहे, ती बहिणीच्या बाळंतपणासाठी म्हणून गेली होती. आईकडनं तिला परत सासरला सोडण्यासाठी म्हणून ते लोक गेले होते. त्याच्यामध्ये तिची आई, स्वतः बहीण आणि तिचं बाळ आणि हिची मुलगी, या आईची मुलगी आणि त्या बहिणीचा नवरा, असे सगळे लोक होते. आणि सगळे तिला सासरला पोचवायला जात होते, त्या घरी जात होते. आणि त्याच्यामध्ये ऑपोजिट साइडने एक 2 मुलं महेंद्रच्या गाडीमध्ये होते आणि त्या जो ड्रायव्हर आहे विशाल म्हणून, तर त्याच्याकडे लायसन नव्हतं आणि ड्रिंक्स केली होती त्यांनी. आणि ऑपोजिट साइडने डिवायडर पार करून त्यांना ठोकली गाडी. मेजर ऍक्सिडेंट होता. त्याच्यामध्ये तिची बहीण गेली, तिचं बाळ गेलं, आई गेली, तिची मुलगी गेली. बहिणीचा नवरा आहे तो वाचला, पण त्याला पण मेजर प्रॉब्लेम झालाय आणि ही आता ICU मध्ये आहे आणि ही मेजर प्रॉब्लेम मध्ये आहे आता सध्या. तिचं सगळं म्हणजे मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत, मानेपासून खाली बॉडी पर्यंत पॅरालाइज झाली आहे आणि स्पाईन मध्ये चीप बसवली आहे. तर आता आणि विसरली पण आहे ती, जास्त पेन असल्यामुळे विसरली पण आहे ती सगळं मागे काय झालं ते. हिला सांगितलंय आता की बाकी सगळे ऍडमिट आहेत आणि बोलते फक्त व्यवस्थित, बाकी मेजर इश्यू आहे. काल रात्री तिला थोडा हार्टचा इश्यू झाला होता, झाली होती, तर त्याच्यामुळे तिला ICU मध्ये ठेवलं गेलं काल. आता मागचं काही आठवत नाहीये तिला, म्हणजे ऍक्सिडेंट झाला ते आठवत नाहीये. तर आता बघूया. जी 24 तासला ही बातमी होती, एबीपी माझावर पण होती, त्याचे व्हिडिओ सगळं आहे. हो मॅडम, ऐकली बातमी. तर ही जी आहे ती मांदी जी आहे ती प्लुटोवरती आहे. मांदी स्वामी शुक्र आहे, रवी बुध डॉट कंजंक्शन. एकदम जेव्हा डॉट कंजंक्शन असतं तेव्हा बरोबर नाही, आश्लेषा नक्षत्रात आहे. ह्याच्यामध्ये केंद्रयोग बघायचे कोणाकोणाशी झालेले. तर मंगळाचा शनीशी केंद्रयोग, मंगळा नेपच्यून केंद्रयोग, मंगळ आणि नेपच्यूनचा केंद्रयोग जो आहे तो अंशात्मक केंद्रयोग आहे. हा ऍक्सिडेंटल आहे मंगळ नेपच्यून, पण मंगळ हर्षल केंद्रयोग ऍक्सिडेंटल आहे. नंतर मंगळ शुक्र, हा शुक्र जो आहे तो शनीच्या दृष्टीत आणि मंगळाच्या दृष्टीत आहे. शुक्र खराब आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये जर इथे ग्रह आला एखादा इथून मंगळ वगैरे, तर तो परत शनीच्या आणि मंगळाच्या केंद्रयोगात येणार. हे गोचर वाईट आहे. जेव्हा केंद्रयोग होईल असा एखादा ग्रह खराब आहे शुक्र, तर त्याच्या केंद्रयोगात जर परत असा एखादा ग्रह आला गोचरेचा, तर तो वाईट आहे. चलित कुंडलीमध्ये जर बघितलं तर मंगळ राहू अष्टमात आहे. शनी हर्षल मूळ नक्षत्रात आहे, ते पण डॉट कंजंक्शन आहे. लग्न मघा आहे, त्याचा केंद्रयोग कोणाशी झालाय, तो कृतिकेशी झालाय. लग्न मघा बिंदू, त्याचा केंद्र कृतिका, गुरु अष्टमेश आहे. कृतिका हे रवीचं नक्षत्र आहे. आणि नेहमी बघायचं नक्षत्र स्वामीची स्थिती कशी आहे. नक्षत्र कसं आहे, नक्षत्र स्वामीची स्थिती कशी आहे. तर नक्षत्र स्वामी रवी हा आश्लेषामध्ये. दुसरं शनी जो आहे मूळ नक्षत्रामध्ये
त्याचा उत्तरा भाद्रपदा चतुर्थशी केंद्रयोग आहे आणि शनी वक्री आहे. शनी हा वक्री आहे. मॅडम अपघात झाला ते गाव कोणतं, कुठल्या गावाजवळ? तो लिंबे जळगाव टोल नाक्यावर झाला. लिंबे जळगाव. हं. आता तिकडे तर अष्टमात मंगळ आहे, इकडे मंगळाची दृष्टी अष्टमावर आहे चंद्रकुंडलीमध्ये. दोन्हीकडे बघायचं. आता आणि नवमांश कुंडलीमध्ये मंगळ हर्षल समोरासमोर आहे, हे ऍक्सिडेंटल आहे मंगळ हर्षल. म्हणजे चंद्रकुंडली आणि मूळ कुंडली त्याची अष्टमावर मंगळाची दृष्टी आहे. नक्षत्र स्वामी जो आहे कृतिकेचा तो बुध रवी आश्लेषा नक्षत्रात आहे. बुध आश्लेषा, मूळ केंद्र उत्तरा भाद्रपदा चतुर्थ चरण आणि शनी वक्री आहे. मंगळ हा आता जर गती बघितलं, आता पहिली हे सगळं नंतर केंद्रयोग वगैरे लिहून घ्यायचे खाली. पहिलं सगळे केंद्रयोग लिहायचे, कुठल्या ग्रहाशी कुठल्या नक्षत्राशी केंद्रयोग झाले ते सर्व लिहायचं. त्यानंतर केंद्रयोग लिहून झाल्यानंतर मग गती बघायची, ग्रहांची स्पीड बघायचा. मंगळ हा 17 कलेवर चाललाय, स्लो आहे. नंतर शुक्र हा 45 कलेवरती, 75 पाहिजे, तिथे 45 आहे. बाकी सगळे बरोबर आहे. मंगळ आणि शुक्राची गती कमी आहे. मंगळ हा मग बघायचा कुठे आहे, रवीच्या मागे. मंगळ हा रवीच्या मागे, रवी पुढे. याचा अर्थ काय, तर तो वक्री होणार. तर हा 12 मध्ये 8 प्लस करा तर ऑगस्ट महिना येईल. तर महिना जन्माचा महिना ऑगस्ट आहे, तर ऑगस्ट मध्येच हा वक्री होणार. जर 12 मध्ये 8 प्लस केले तर ऑगस्ट मध्ये वक्री होईल. आता मंगळ हा किती कलेवर चालतोय, तर 17 कलेवर चालतोय. त्याची नॉर्मल गती किती आहे, तर 40-45 कला आहे नॉर्मल गती मंगळाची. तर ज्या वेळेला वक्री होतो त्याच्या आधी 2 महिने मंगळ हा त्याची गती कमी होते, स्पीड त्याचा कमी होतो. 130 ते 135 अंशावरती तो वक्री होतो. आता जो रवी मंगळामध्ये डिफरन्स आहे तो 124 अंशाचा डिफरन्स आहे. तर 27 ऑगस्टला मंगळ वक्री झालाय. हा याची तारीख आहे हिची 3 ऑगस्ट आणि 27 ऑगस्टला मंगळ वक्री झाला. आता जेव्हा त्याचा स्पीड कमी असतो त्या अर्थी मंगळ इथे वक्री होणार आहे. त्या अर्थी हा ह्याची गती कमी आहे की नाही, म्हणजे जन्माच्या वेळेला 6 महिने मंगळ इथेच होता. हे महत्वाचा पॉइंट आहे हा, की ज्या वेळेला त्याची गती कमी होते त्यावेळेला तो 6 महिने, जसा आता कर्केमध्ये मंगळ येणार आहे तर 6 महिने तो तिथेच राहणार आहे, 5-6 महिने. तर पाठी पुढे असा करून मिथुनेत, पण या वेळेला मिथुनेत येणार आहे. पण त्यावेळेला हिच्या जन्माच्या वेळेला तो मीनेतच होता. तर मीनेमध्ये तो 3 जुलैला मीनेमध्ये गेला मंगळ, ते 4 जानेवारी पर्यंत मंगळ इथेच होता अष्टमात जन्माच्या वेळेला. त्याची गती कमी असल्यामुळे, कारण तो वक्री होणार आहे पुढे जाऊन, तर त्याची गती 2 महिने आधी कमी होते, त्यामुळे तो अष्टमातच 6 महिने होता. जर अतिचारी असला असता, मंगळ अतिचारी कधी होत नाही कारण त्याची गती स्पीड 40 to 45 कलेपर्यंतच असते. पण जर शनीसारखा ग्रह, बुधासारखा ग्रह हा जर अतिचारी म्हणून असला असता तर तो एकदम लगेच पुढे गेला असता. म्हणजे अतिचारी ग्रह असले, कधी कधी अतिचारी ग्रहाचा पण फायदा होतो, कारण 64व्या नवमोशातनं जातो त्यावेळेस तो लगेच पसार होतो. कुठला ग्रह कधी पसार होईल, म्हणजे जर अतिचारी असेल तर लगेच पसार होईल. पण जर स्लो ग्रह मंगळ वक्री होणार आहे तर तिथे स्लो झालाय तो, तर तिथे तो अष्टमात आहे. हा तो मेजर पॉइंट आहे की मंगळ तिकडेच जन्माच्या वेळेला होता. 27 ऑगस्टला मंगळ वक्री झाला. मंगळ हा कोण आहे, तर चतुर्थेश आहे.
आणि भाग्येश आहे. चंद्रकुंडलीमध्ये मंगळाची दृष्टी अष्टमावर आहे. चंद्रकुंडलीकडून बघितलं तर मंगळाची दृष्टी अष्टमावर आहे. इथे चतुर्थेश अष्टमात गेलाय. नवमोश कुंडलीमध्ये पण बघितलं तर मंगळ ऑपोजिट हर्षल आहे. समोर कुंडल्या ठेवा सगळ्या. फास्ट होतंय का? नाही. हा. नाही आता हे मॅडम, हा नाही फास्ट नाही होत. हं. आता हे ऍक्सिडेंटल आहे. मंगळ असणं चंद्रकुंडलीमध्ये पण अष्टमाशी संबंध मंगळाचा. आता याच्यामध्ये शुक्राची पण गती कमी आहे आणि शुक्र जास्त बिघडलाय. आणि पहिलं बघायचं सिंह लग्नाला कुठला ग्रह चांगला, कुठला ग्रह वाईट. तर सिंह लग्नाला शनी वाईट आहे, शुक्र वाईट आहे, शनी चांगला नाहीये. हा अष्टमेश होतो, पण पंचमेश पण आहे गुरु, पण अष्टमेश पण आहे. फक्त नक्षत्र कुठलं काम करतं ते बघायचं. तर इथे शुक्र हा वाईट आहे आणि त्याच्यावर शनी आणि मंगळाची दृष्टी आहे शुक्रावर, आणि शुक्राची गती पण कमी आहे. आणि शुक्र हा रवीच्या पुढे असेल तर तो वक्री होणार आहे, आणि शुक्र हा रवीच्या मागे असल्यामुळे तो मार्गी झालेला आहे. तर हा शुक्र 5 जुलैला मार्गी झाला. जन्म आहे 3 ऑगस्टचा. 5 जुलैला मार्गी झाला. तर त्याचा स्पीड तो कमी कमी होत तो आता वाढवेल स्पीड. पण आता तो चाललाय 45 कलेवर चाललाय. शुक्र हा तृतीयेश आहे. शुक्रावर शनी मंगळाची दृष्टी आहे. मग बघायचं चंद्रकुंडलीचा तृतीयेश. जर असा प्रॉब्लेम असेल, शुक्र तृतीयेश आहे, गती कमी आहे, शनी मंगळाची दृष्टी आहे, तर मग चंद्रकुंडलीकडून तृतीयेश बघा. काय आहे चंद्रकुंडलीच्या तृतीयात? नक्षत्र सांगा फक्त. गुरु मृग. कृतिका. 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 चंद्रकुंडलीच्या तृतीय स्थानामध्ये कृतिका नक्षत्र आहे. त्याच्यामुळे ऍक्सिडेंटने बहीण गेली. मेजर इथे गुरु रोल करतोय हा कृतिका. आणि राहू कसा रोल करतो ते सांगते. हे सडनली जेव्हा काम करतो तेव्हा राहू काम करतो. तर इथे गुरु कृतिका नक्षत्रात असताना तो नक्षत्र स्वामी रवी त्याची स्थिती बघायची. तो आश्लेषामध्ये. आणि गुरु काय करेल इथे कृतिका नक्षत्रात? कुठे पडलंय ते नक्षत्र? वडिलांच्या ठिकाणी. हा, वडिलांसाठी. मग दशम स्थानात पडलंय. आणि दशमेश कोण आहे? शुक्र. तो बिघडलेला आहे. त्याची शनी मंगळाची दृष्टी आहे. मग तुम्ही चंद्रकुंडलीकडून बघा. चंद्रकुंडलीच्या दशमात कुठलं नक्षत्र पडलंय? मूळ. शनी. हर्षल. मूळ. मूळ नक्षत्र पडलंय. आणि रवीची स्थिती, कारक ग्रह रवीची स्थिती बघा. रवी अश्लेषा. आश्लेषा. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं? वडिलांसाठी ही कुंडली वाईट आहे. बरोबर की नाही? हो. हा. मग हिचे वडील लहानपणीच गेले. लहान होती त्याच वेळेला वडील गेले. आता हिची मुलगी का गेली? पंचमात कुठलं नक्षत्र पडलंय? मूळ. मूळ. चंद्रकुंडलीच्या पंचमात बघा. अश्लेषा. नंतर कारक ग्रह गुरु बघा. कृतिका. कृतिका. म्हणजे मुलगी पण गेली हिची. मुलगी गेली 6 वर्षाची. 2018चा जन्म आहे. तर 6 वर्षाची मुलगी पण गेली. बघा. लग्न कुंडलीचा पंचम मूळ नक्षत्र पडलंय. पंचमेश गुरु कृतिका ऍक्सिडेंटल आहे. त्यानंतर चंद्रकुंडलीचा पंचमात बघायचं, रवी बुध. आणि चंद्रकुंडलीचा पंचमेश चंद्र मंगळाबरोबर अष्टमात. इथे आश्लेषा नक्षत्र पडले. इथे दशमात मूळ नक्षत्र आहे. नंतर शुक्र खराब आहे. शुक्र बहिणीसाठी खराब आहे. आणि चंद्रकुंडलीच्या तृतीयात कृतिका पडले.
त्याच्यामुळे बहीण गेली, मुलगी गेली. नंतर नवमोष कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती बघा, शुक्र केतू युक्त. नवमोष कुंडलीच्या पंचमात केतू आहे आणि शुक्र केतू युक्त. शेंगा घ्यायचे त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. शनी राहू युक्त आहे लाभस्थानामध्ये. आणि दशमा, माईक बंद करा. आणि दशमामध्ये इथे मृत्तिका नक्षत्राचा गुरु आहे. आणि जेव्हा आपण सिंहराज बघतो कालपुरुषाच्या कुंडलीनुसार, तर सिंह राशीत कुठलं नक्षत्र पडलंय मुलीसाठी, मुलासाठी? मघा. मघा केतू आहे. आणि कालपुरुषाच्या कुंडलीनुसार सिंह राशीमध्ये केतू आहे आणि ते मघा नक्षत्र पडलंय. आता ज्या स्थानामध्ये मंगळ आहे त्याचा अधिपती नेहमी जिथे ग्रह आहे त्याच्या मालकाची चौकशी करायची, तो कसा आहे, त्याचा मालक. हे एक भाडेकरू आहे आणि हा मालक आहे, त्या मालकाची स्थिती कशी आहे. तर ज्या स्थानामध्ये मंगळ चंद्र आहे त्याचा अधिपती गुरु हा कृतिका नक्षत्रात आहे आणि त्याचा केंद्र आलाय मघाशी, हा वाईट आहे. गुरु हा राहू केतूच्या केंद्रात पण आहे. आता राहूची स्थिती बघताना कसं बघायचं? राहू ज्या राशीमध्ये आहे त्या राशीची पहिली चौकशी. तो शनी आहे. राहू कसा फळ देतो? राहू एकतर शनी मार्केश आहे इथे आणि बुध मार्केश आहे. तर राहू शनीच्या राशीत आहे. तर ज्या राशीमध्ये बसलाय त्याची स्थिती आणि ज्या नक्षत्रामध्ये आहे त्याची स्थिती. तर राहू शनीच्या राशीत आहे तर शनीसारखं फळ देणार. शनी मूळ नक्षत्रामध्ये आणि राहू जो आहे तो कुठल्या नक्षत्रात आहे? तो गुरुच्या नक्षत्रात, तो गुरु कृतिकेमध्ये. तर इथे मेजर प्रॉब्लेम कोण करणार? अचानक जो घटना घडते ती राहू करेल. समजलं? हो. हा. आता इथे धूम बिंदू कुठे पडलाय? तीन प्लस दोन ना? ज्या राशीमध्ये जे महिना आहे, तारीख आहे, ऑगस्टचा महिना आहे, त्याच्या पुढचा महिना म्हणजे कुठला येणार? सप्टेंबर. 9 राशी येते ना, 9. ऑगस्ट आहे ना, तर 9 येणार. आणि 3 आहे तिथे 2 मायनस करा तर 1. म्हणजे धनुराशीत 1 अंशावरती धूम बिंदू आहे. तर धनुमध्ये 1 अंशावरती मूळ नक्षत्र येतं. तर धूम बिंदू जो आहे तो शनिवर पडलाय. पंचमात धूम बिंदू आहे. आणि लग्न बिंदू जो 6 अंशाचा आहे आणि गुरु हा दशम भावारंभी आलाय 8 अंशाचा, कृतिका नक्षत्र. मॅम प्लीज धूम बिंदू रिपीट करा ना मॅम प्लीज. हा. धूम बिंदू आहे ना, ज्या महिन्यामध्ये जन्म असतो त्याचा पुढचा महिना घ्यायचा, म्हणजे ती रास. म्हणजे ऑगस्ट आहे तर धनु येणार, 9 येणार धनु. तर धनु राशीमध्ये तारीख जी आहे त्या तारखेमध्ये 2 मायनस करा तर तो अंश येणार. तर 3 तारीख आहे तर 3 मध्ये 2 केले तर 1 येतं. तर धनुमध्ये मूळ नक्षत्रामध्ये धूम बिंदू येणार. मॅडम दरवेळी 2 अंश मायनस करायचे? हा. तारखेला पुढचा महिना आणि तारखेमध्ये -2 तर धूम बिंदू येईल. याचं गणित मोठं आहे, धूमचं गणित खूप मोठं आहे, पण शॉर्टकट मध्ये करून ते असं आणलेलं. धन्यवाद मॅम. आणि धूम बिंदू म्हणजे कशाला बघायचं असतं? धूम बिंदू जिथे पडतो ना तो तिथे काम करतो. ओके, थँक्यू मॅडम. त्याची आई पण गेली. चतुर्थी जो आहे मंगळ तो अष्टमात आहे, चंद्र मंगळ युती आहे.
चतुर्थेश अष्टमा ही वाचली, पण मानेपासून खाली बॉडी सगळी पॅरलाइज झालेली आहे. मल्टिपल फ्रॅक्चर आहे, स्पाइन मध्ये तिच्या चिप बसवली. आता बघा, स्पाइन मध्ये चिप बसवणं, स्पाइन म्हणजे कुठे येतं? पंचम स्थान, सिंहरास. मानेकडे. मेन म्हणजे मानेकडे चिप बसवली आहे तिची. आणि सिंहरास, सिंहराशीत मघा नक्षत्र आहे. इथे मानेकडे गुरु कृतिका नक्षत्रात शुक्र जो आहे तो बिघडलेला आहे, तृतीय स्थान. आणि स्पाइन, स्पाइन पंचम स्थान आणि रवी तर पंचमामध्ये मूळ नक्षत्र आहे. प्लुटो स्तंभी आहे, मांदी तृतीयात आहे, चंद्रकुंडलीच्या तृतीयात. आता मान जी आहे ती तृतीय स्थान किंवा मान पूर्णपणे तृतीय कडून द्वितीय असं. तर इथे चंद्राच्या तृतीयात कृतिका नक्षत्र आहे. स्पाइन म्हणजे पंचम, पाठीच्या कण्यापासून, मानेपासून ते पाठीच्या कण्यापर्यंत संपूर्ण हे आहे. मूळ नक्षत्रात शनी आहे. आता पेन किलरमुळे ती सगळं मागचं विसरली, आता आठवत नाहीये तिला. दशा बघायची. आता ह्याच्यामध्ये दशा बघा, इथे ऍक्सिडेंटचं कळलं काय तुम्हाला सगळं? हो मॅडम कळलं. ही बघा न, किती काही करा नक्षत्रच काम करतात. नक्षत्रांचे केंद्रयोग आणि नक्षत्र, त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही कोणतरी. इथे मॅडम, बघा प्रश्न 13/9/2024 ला ऍक्सिडेंट झालाय. 13/9. रवी महादशा, शनी अंतरदशा आणि रवी विदशा. रवी महादशा, शनी अंतरदशा, रवी विदशा. जर रवीची महादशा आली नसती तर घटना घडली पण नसती. पण रवीची महादशा का आली, रवीमध्ये का झालं, रवीच्या विदशेतच झालंय. आणि शनीच्या अंतर्दशेत. शनी मार्केश आहे, शनी मूळ नक्षत्रात आहे. रवी जो आहे कृतिका, कृतिका नक्षत्राचा स्वामी रवी, तो रवी महादशेमध्ये रवी विदशेत झाला प्रॉब्लेम. आता तुम्ही गोचर लिहा, हे गोचरचं हे लिहा. गोचर मी सांगते तुम्हाला. अष्टमेश जो गुरु आहे तो कृतिका नक्षत्रात आणि रवी आश्लेषामध्ये. आता 13/9/2024 गोचर लिहा. कुंडली मांडा. कुंडली मांडताना, गोचर लिहिताना सिंह लग्न मांडायचं. जे लग्न आहे तेच मांडा. लग्नी लिहा रवी बुध. रवी पूर्वा फाल्गुनी मध्ये होता गोचरेचा. टाइम काय घेतला आपण गोचरीचा? गोचरेचं टाइम घेतलं, सिंह लग्न पहाटे येईल या वेळेला. ऍक्सिडेंट 10:30 ला झालाय मॅडम, तर 10:30चा टाइम घ्यावा नाही लागेल नाही, ना? तसं नाही घ्यायचं. नाही का? नाही नाही, हेच लग्न मांडायचं, याच्यावरच गोचर टाकायचं. अच्छा अच्छा. सिंह लग्न पहाटे आहे 5 वाजता. 5 वाजताचं टायमिंग सिंह लग्न येईल. आणि ह्याच लग्नावरती इथेच गोचर टाकायचं. इथे लाल पेनाने लिहायचं गोचर. लग्नी रवी बुध आहे. धनस्थानामध्ये शुक्र केतू आहे. रवी 26 अंशाचा आहे पूर्वा फाल्गुनी मध्ये. धनात शुक्र आणि केतू. केतू राहू 13 अंशाचे आहेत हा आता.
हे प्रत्येक ग्रह किती अंशावर आहे तुम्हाला माहिती पाहिजे हा, आणि कुठल्या नक्षत्रात आहे. प्रत्येक ग्रह अंशात्मक काम करतो. चंद्र पंचमात आहे, धनुराशीत 17 अंशावर. सप्तमामध्ये शनी आहे, जो 21 अंशावर आहे. अष्टमात राहू 13 अंशावर. गुरु दशमात. अष्टमात नेपच्यून पण आहे 4 अंशावर. गुरु दशमात 26 अंशावर आणि हर्षल आहे 3 अंशावर. कृतिकेत हर्षल होता, गुरुवरून जातोय. आणि मंगळ जो आहे, मेजर रोल मंगळाचा. मंगळ जो आहे मिथुने. आता माझ्याकडे जी लोक आपल्याकडे येत आहेत लोक जास्त, ती कुठली लोक येणार? मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला. आता जी येणार लोक ती जास्त कुठली लोक येत आहेत? कोणाचे प्रॉब्लेम जास्त आहेत आता? मॅडम मेष हिट आणि अँड वृश्चिक. ऍक्सिडेंट होता जास्त, गाड्यांचे ऍक्सिडेंट. हा गाड्यांचे ऍक्सिडेंटचे प्रॉब्लेम आहे सर, हिट अँड रन. नाही, आंध्रावाले बघा, आंध्रावाले जास्त येत आहेत. मिथून मिथून हा, मिथुनेचे आद्रा, ते पण आद्रा. मिथुन असं नाही, पुनर्वसू नाही. आता आद्रावाले जास्त येत आहेत. आद्रामध्ये आहे ग्रह ना, तर ज्यांचे ग्रह मूळ नक्षत्र ऑपोजिट आहे, आद्रा ऑपोजिट ज्यांचं मूळ झालेलं आहे, त्यांचे ते नक्षत्र तिथे काम करणार आता. म्हणजे मंगळ आर्द्रामध्ये आहे का मॅडम? हा, मंगळ आद्रामध्येच आहे ना. नाही, मूळ मंगळ मंगळ 10 अंशावरती आहे आद्रा नक्षत्रात, आणि ऑपोजिट मूळ आणि आला ना. चंद्र मूळ मध्ये आहे का? चंद्र मूळ मध्ये नाही आहे, चंद्र पूर्वाषाढामध्ये शुक्राच्या नक्षत्रात. पूर्वाषाढामध्ये किती आणि वर बुध आहे जो चंद्र? आहे, बुध मगामध्ये. बुध मघा. लग्न बिंदूला बुध आहे. मगा लग्न बिंदू आहे. लग्न बिंदू किती वर आहे मॅडम? लग्न बिंदू 8 अंशावर आहे, 6 अंशावर आहे. हा, 8 अंशावरती गुरु आहे, 6-7 अंशावरती. बरोबर आहे. आता इथे चंद्र केंद्रीय कोणी केला? मंगळाने. जेव्हा मंगळाने मंगळाशी केंद्रयोग केला, मंगळ आद्रा केंद्र उत्तरा भाद्रपदा चतुर्थ चरण ऑपोजिट मूळ, असं जेव्हा झालं तेव्हा ऍक्सिडेंट झाला. एक प्रश्न विचारू मॅम. हा, याच्यात तुम्ही जसं सांगितलं ना की मूळ अपोजिट आद्रा, आता आपण इथे बघितोय हा, की नेमका मंगळ पण तिथनच चाललेला आहे आणि त्याच नक्षत्रातून चाललाय. हा. तसा मग केंद्र योग पण बघायला पाहिजे का ऍक्च्युली? हो, केंद्रयोग. हा, आता जसं ऑपोजिशन बघतोय ना, तसा जर पण केंद्रयोग झाला उत्तरा भाद्रपदाशी वगैरे, तर तो मेजर इश्यू होईल. आता नेपच्यून आहे ऍक्च्युली. हा, उत्तरा भाद्रपदा पहिल्या चरण मध्ये आहे. हा. नेपच्यून कोणाचा? उत्तरा भाद्रपदामध्ये गोचरीचा गोचरेचा आहे. गोचरीचा. गोचरेचा आहे. त्याचा आद्राशी जो वेध लागतो तो उत्तरा भाद्रपदाला लागतो. हा, आद्रा मंगळ आहे ना, त्याचा उत्तरा भाद्रपदाला वेध लागतो. हा हा, ओके ओके. म्हणजे मी बघतो की अष्टम स्थान यांचं खराब व्हायला पाहिजे ना, कारण अष्टम स्थान म्हणजे एवढा ऍक्सिडेंट झालाय मोठा. का खराब नाही झालं बोलता? मंगळ 6 महिने इकडे आहे हो आणि नाही म्हणजे गती कमी आहे, हा म्हणजे अष्टम वक्री स्थान, होणार आहे. अष्टम स्थानाशी रिलेटेड काहीतरी दिसायला पाहिजे अशा दृष्टीने बघत हे होतो. काय दिसतंय ना, मंगळच आहे तर एवढा मोठा. हो हो हो. मग भले तुम्ही राजयोगकारक म्हणा याला, नाही तर काही म्हणा, पण तो गेलेला आहे, फेल झालाय. मॅडम, हा, ऍक्च्युली जो actually अंतर्दशा स्वामी जो आहे ना शनी, हा. तो राहूवरनं गेलाय ना, ते म्हणजे सांगते समोर मी सगळं. येणारं. हा, हा, ते मी सगळं सांगते गोचर. हम्म. आता जो रवी आहे, रवी पूर्वा फाल्गुनीमध्ये, तो अंशात्मक केतूवरून चाललाय. पूर्वा फाल्गुनी चतुर्थ चरण. केतू कुठल्या नक्षत्रात आहे? पूर्वा फाल्गुनी. आणि रवी पूर्वा फाल्गुनी चतुर्थ चरणात रवी, म्हणजे केतूवरून रवी जाणं, जो विदशा स्वामी आहे आणि महादशा स्वामी रवी हा केतूवरून जातोय. हा एक मेजर इश्यू आहे.
गोचरेचा. हम्म. जेव्हा आद्रा ऑपोजिट मूळ होतं तेव्हा प्रॉब्लेम होतो. आणि मंगळ हा आद्राच्या दुसऱ्या चरणात होता. त्याने प्रतियोग शनीशी केला, मंगळाशी त्याने केंद्र केला. आद्राचा वेध जो आहे आद्राचा तो उत्तरा भाद्रपदाला लागलेला आहे. आद्रा नक्षत्र हे वध ताऱ्यात मंगळ जात होता. आता जेव्हा आपण ताराचक्र बघतो तर ताराचक्रामधून कुठला ग्रह चाललाय ते नेहमी बघायचं गोचरेचा. तर आद्रा नक्षत्र हे वधमध्ये आहे. तर वधमध्ये आद्रा नक्षत्रामधून मंगळ जातोय. तर मंगळ हा आद्रा नक्षत्रामध्ये कधी आला ते पण आपण बघायचं, कधी यायला हवा, कधी आला आणि कधी त्याच्यातनं पसार होणार आहे. कारण जोपर्यंत इथे आद्रा नक्षत्रात आहे ना ग्रह तोपर्यंत त्रास आहे. तर मंगळ हा 7 सप्टेंबरला आद्रा नक्षत्रात आला. बंद करा. आद्रा नक्षत्रात मंगळ हा 7 सप्टेंबरला आलेला आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. आणि तेव्हा 7 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत तो वधमधून जाणार आहे. एक चरण तो मंगळ 5 दिवस घेतो, एक चरण. आणि 20 दिवसामध्ये एक नक्षत्र घेतो मंगळ. तो 20 दिवस तो इथे असणार. पण 20 दिवसामध्ये तो 4 चरण घेतो. पण ह्या मंगळाने 25 दिवस घेतलेले आहेत. का घेतलं? का घेतले 25 दिवस? गती कमी झाली. गती कमी झाली, बरोबर. आता ह्या मंगळाची आता 7 डिसेंबरला मंगळ वक्री होणार आहे. तर आता तो स्पीड त्याचा कमी कमी करत जाणार आहे. तर आता हा महिना सप्टेंबरच आहे. मग ऑक्टोबर नोव्हेंबरला आणखी तो गती कमी करणार. पण गती त्याची एकदम कमी झालेली नाहीये, म्हणून तो त्याने 25 दिवसच घेतलेले आहे. 5 दिवस वर आहे हा. तर त्याने गती कमी केलेली आहे, तर जास्त दिवस तिथे राहणार. म्हणजे मंगळ वक्री होणार आहे म्हणून त्याने जास्त दिवस घेतला. जेव्हा स्तंभी ग्रह असतो आणि वधमधून जातो त्यावेळेला स्तंभी म्हणजे गती त्याने थांबवलेली आहे. तर त्यावेळेला तो ग्रह जास्त दिवस तिथे राहणार, प्रत्येक ग्रहाप्रमाणे. त्याचा अर्थ काय होतो की गती कमी आहे, कधी जास्त होते, कधी वक्री होणार आहे, कधी मार्गी होणार आहे, किती दिवसात वक्री होणार. मग त्याचे 2 महिने आधी त्याची गती कशी होते, चंद्राचा स्पीड पण बघायचा रोजचा. ते सगळं बघून तो किती दिवस राहणार आहे गतीप्रमाणे. स्तंभी असेल तर जास्त दिवस राहणार. मग ते सगळं बघून किती दिवस त्रास होणार हिला ते सांगायचं आपण. जोपर्यंत 29 सप्टेंबर पर्यंत वध नक्षत्रात आहे तोपर्यंत हिला मेजर प्रॉब्लेम आहे. कारण मंगळ हा वधमधून जातोय आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जो रवी होता तो विपत मधून जात होता. आता वेध जो आहे मंगळाचा उत्तरा भाद्रपदाला तो 24 दिवस लावणार आहे, बरोबर की नाही? मग ज्या वेळेला नंतर कर्केमध्ये येईल मंगळ त्यावेळेला तो आश्लेषा नक्षत्रात येईल तेव्हा त्रासदायक होणार. आणि परत वक्री होऊन जेव्हा परत पाठी येईल ते नशीब आहे की आद्रामध्ये नाहीये. तो पुनर्वसूच्या दुसऱ्या चरणापर्यंतच राहणार आहे, पहिल्या चरणापर्यंत पाठी येणार आहे. आद्रामध्ये येत नाहीये वक्री होताना. जेव्हा मंगळ वक्री होईल त्यावेळेला तो आद्रामध्ये येणार नाहीये, पुनर्वसूच्या पहिल्या चरणापर्यंतच येतोय तो. तर तरी सुद्धा मंगळ इथे आला की त्याने मंगळाचा मंगळाशी केंद्रयोग केलेला आहे, समोर शनी आहे, तर तिथे त्रासदायक आहे. तर आता हा मंगळ 24 दिवस वेध लावणार आहे उत्तरा भाद्रपदा चतुर्थ चरणात. ह्या मंगळावरून अंशात्मक राहू जाणं गोचरेचा राहू आता 13 अंशावरती आहे आणि 14 अंशाचा मंगळ आहे. तर मंगळावरून राहू जाणं 13 अंशाचा राहू आहे, मंगळ 14 अंशाचा आहे. तर तो अंशात्मक राहू जाणं हे राहूचं काम आहे, सडनली घटना घडणं. शनी आत्ता 21 अंशाचा आहे आणि तो राहूवरून जातोय. हा शनी 22 अंशाचा आहे आणि राहूवरून शनी जाणं 21 अंशाचा अंशात्मक. राहूवरून शनी जाणं, मंगळावरून राहू जाणं. हा एक गोचर कसं लागलंय बघा. या लग्नाला शनी हा घातक आहे. शनी अंतर्दशा चालू आहे.
शनीचं काम कोण करणार? अंतर्दशानात स्वामी शनी आहे, त्याचं काम कोण करणार? तर राहू करणार. राहू शनीच्या राशीत आहे. शनी व राहूवरून शनी जाणं आणि महादशा स्वामी महादशा स्वामी रवी हा केतूवरून जातोय, विदशा स्वामी केतूवरून जातोय आणि राहू जो आहे शनी अंतर्दशा ते गोचरेने प्रतियोग होतोय असा रवी आणि शनीचा. रवी सिंह राशीत होता, शनी इथे होता. शनीची दृष्टी लग्नावर आहे आता आणि गुरुवरून हर्षल जाणं कृतिका नक्षत्रातनं. जर तुम्ही गोचरेची नवमांश कुंडली मांडली गोचरेची, तर मंगळ हर्षल अष्टमात होते गोचरेचे त्या दिवशी. रवी जो आहे तो पूर्वा फाल्गुनीमध्ये विपत मधून जात होता, मार्केशाची अंतर्दशा. आणि चंद्र जो आहे धनुराशीत होता त्या दिवशी, तो शनीवरून जातो. शनीवरून चंद्र जाताना दुःख होणार. आपल्याला पण रोजच्या ह्याच्यामध्ये शनीवरून चंद्र जाईल त्यावेळेला काही तासांचं 6 तासाचं वगैरे दुःख होतं. तसं शनीवरून चंद्र चाललाय तर तिथे दुःख तयार होणार. लग्नेश जो आहे तो रवी आश्लेषामध्ये आहे, त्याच्यामुळे आश्लेषा नक्षत्र हे नुकसानीचं नक्षत्र आहे, शरीराची नुकसान, शरीराची हानी. हा बोला. याच्यात हे आपण ऍक्सिडेंट करणारे ग्रह पाहिले, पण हिचा जीव वाचवणारा कोणत्या ग्रहामुळे वाचला? हा, आता जीव वाचला कारण रवीवर कोणाची दृष्टी आहे का बघा. लग्नेश पहिला बघायचा, पहिलं स्वतः शरीर. तर शरीर सेफ आहे की नाही? रवी सेफ आहे. रवीवर कोणाची दृष्टी आहे? नाहीये. हा, म्हणजे रवी सेफ आहे. नंतर नवमोज कुंडली बघा. रवी धनु नवमोशातला आहे, म्हणजे अग्नितत्वातला रवी अग्नितत्वाच्या नवमोशात चांगला की नाही? त्याच्यावर कोणाची दृष्टी आहे का? नाहीये. म्हणजे रवी सेफ आहे म्हणून ती वाचली. बरं, शनीची दृष्टी अष्टमावर आहे की नाही स्वतःच्या राशीवर? लॉंगिव्हिटी आहे की नाही? आयुर्दाय वाढवेल की नाही हा शनी? हो. पण ही मेजर प्रॉब्लेम मध्ये राहणार, पण थोडं प्रॉब्लेम्स मध्ये आहे, अजून राहील ती. सांगते मी कधीपर्यंत राहील ती. पण शनी मेन म्हणजे तिचा लग्नेश बलवान आहे, त्याच्यामुळे ती वाचली. धन्यवाद मॅडम. आता त्रिशांश ड्रायव्हरचं नाव विशाल आहे, विशाल. तर विशाल हे नाव कुठल्या राशीत येतं? वृषभ राशीत येतं. तिथे कृतिका नक्षत्र पडलंय. त्रिशांश कुंडली बघा आणि गोचरेची त्रिशांश कुंडली पण लिहून घ्या. ही त्रिशांश कुंडली आहे, कुंभ लग्न. मंगळ रवी बुध धनात, शुक्र शनी हर्षल तृतीय स्थान. पंचमात राहू केतू आहे. इथे त्रिशांश कुंडलीमध्ये पंचम स्थान जास्त खराब आहे. पंचमावर मंगळाची दृष्टी, शनीची दृष्टी आणि राहू केतू पंचमात. म्हणजे संततीसाठी मुलीसाठी एकच मुलगी येईल आणि भाऊ नाहीये तिला. मंगळची गती कमी आहे, भाऊ नाहीये, वडील नाहीये. आई होती ती गेली. नवरा घरीच होता, नवरा गेला नव्हता, नवरा वाचला. नंतर अष्टमात गुरु आहे, चंद्र इथे वृश्चिक येते, नीचेचा आहे चंद्र. मेषेचा शनी आहे आणि नेपच्यून प्लुटो मांदी आहे लाभात.
आता गोचरीची लिहा. गोचरीचं हेच लग्न मांडा त्रिशांश कुंडलीला. मॅडम कुंभ लग्नच मांडायचं का, म्हणजे पहिल्या हो त्रिशांशाचं तेच लग्न मांडायचं? तेच लग्न मांडायचं. त्याच लग्नाला गोचर लावायचं. झालं. लग्नी मंगळ लिहा. मंगळाची दृष्टी अष्टमावर. राहू केतू जे आहेत ते धनस्थानातनं जातात. रवी मंगळ बुधावर. कुटुंब स्थानात. मूळच्या मंगळाची दृष्टी याची त्रिशांश कुंडलीची पण मंगळाची दृष्टी अष्टमावर आहे. सगळ्या कुंडलीतनं बघा मंगळाची दृष्टी, मंगळ किती पद्धतीने हे झालाय. हर्षल प्लुटो नेपच्यून चतुर्थात होते. शनी तृतीय पंचमात. शनी पंचमात होते. राहू केतूवरून रवी शनी आहे जातोय. रवी तूळ राशीत भाग्यात आणि वृश्चिकेत गुरु दशमा. हे त्रिशांश कुंडलीचं गोचर होत. हे राहू केतू रवी मंगळा बुधावरनं जाणं बरोबर नाही. मंगळ लग्नी होता. नवमोज कुंडलीमध्ये शनी मंगळ हर्षल अष्टमात होते. ते लग्न स्थानातलं ते सांगा की जर परत. काय काय गोचर सांगा की परत. लग्न स्थान आणि हा लग्न स्थानात मंगळ होता. आणि तृतीयात राहू केतू जे आहेत त्रिशांश कुंडलीला राहू केतू एकत्र असतात. तर राहू केतू मंगळ रवी बुधावरून जातात. तृतीय स्थानात. तृतीय द्वितीयात. हर्षल प्लुटो नेपच्यून चतुर्थात. ओके, पुढचं मिळालं. थँक्यू. शनी पंचमातून, रवी भाग्यात आणि गुरु दशमी. हे असं गोचर त्या दिवशीच त्रिशांश कुंडलीला होतं. आता तुमचे प्रश्न विचारा. तुम्हाला कुठे काय कळलं नाही विचारा. ते विचारू. हा विचारा. मॅडम षोडशांश कुंडली वाहन सुखासाठी विचार म्हणून वापरतात का? षोडशांश काय? कुंडली हा वाहन सुख विचार असं लिहिलेलं आहे तिथे. सप्तमांश जी आहे ती संततीसाठी. होरा संपत्तीचा विचार, लग्न देहाचा विचार, द्रेष्काण आपलं सगळं पितृसौख्य वगैरे. आणि त्रिशांश जी कुंडली आहे ती तुम्हाला स्वभाव विभाव कुठला अरिष्ट कधी येणार ते सगळं त्रिशांश आहे. दशमांश तुमचा व्यवसाय कसा आहे त्याच्यावर. द्वादशांश कुंडली पितृसौख्यासाठी आहे, त्याच्यासाठी. नवमांश सगळ्यासाठी बघायची. विवाहासाठी बघतात जास्त, पण सर्वासाठी नवमांश बघायची. नंतर खवेदांश पण आहे का हा याच्यामध्ये? आहे ते थांबवते ना. षोडशांश जी आहे ती वाहन सुख कधी मिळेल काय होईल त्याच्यासाठी. इथे बघा षोडशांश मध्ये पण मंगळ राहू नेपच्यून केतूने बिघडलेला आहे आणि शनीच्या दृष्टीत आहे मंगळ. सगळीकडे मंगळ खराब दिसतो.
षष्टांश जी आहे ती आपण जुळी मुलं होतात ना त्याच्यासाठी षष्टांश, सगळ्या गोष्टीसाठी विचार. नंतर विषांश उपासनेसाठी आहे. चतुर्थांश तुमचं भाग्य आणि चतुर्थ विषांशीचं विद्येसाठी आहे. भामशांश एक आहे. नंतर अक्षवेदांश ही खूप म्हणजे षष्टांश आणि अक्षवेदांश ही जुळ्यासाठी ही आणखी बारीकीने बघायची असेल. आणि खवेदांश ही शुभाशुभ ज्ञान सगळ्यासाठी खवेदांश पण. मॅडम ते- एक प्रश्न विचारायचा हा? मॅडम ही कुंडली ऍक्सिडेंट होण्यापूर्वी जर समजा आली असती हो सांगितली असते आणि 100%. हा ऐका मग हे आपण टाळू शकलो असतो का इन्सिडेंट किंवा काय? नाही टळू शकलो नसतो, पण निदान आपण सांगितलं असतं हा पिरियड या पिरियडला तुम्ही जाऊ नका. त्याला काय उपाय देऊ शकलो असतो? तिची बुद्धी होणार हे होणार आहे, कारण काळ आला होता. राहू हा काम करणार, सडनली काम करणार. काळ तर आला होता, पण आपण आपल्या पद्धतीने हे जेव्हा असे केंद्र योग येतो ना, केंद्र योगात जेव्हा असे ग्रह येतात तेव्हा नक्की सांगायचं. पुढचा पिरियड लिहूनच द्यायचा सगळा. पुढचं गोचर 2 वर्षाचं माहिती पाहिजे तुम्हाला, पुढे काय काय होणार. तर असे केंद्र योग जेव्हा येतात ना ते लिहून द्यायचे त्यांना. मी जी नक्षत्र सांगितलंय त्याच्या ऑपोजिशनला जर अशी नक्षत्र आली तर हे आता जे मागे मी सांगितलेले ते सगळे आता आलेले आहेत, त्यांच्या घटना घडलेल्या आहेत त्या. तर ते सांगू शकतो आपण, नक्की सांगू शकतो. का नाही सांगू शकणार? जशी आपण ही आता अशी कुंडली बघितली ती जर आपण आधी बघितली असती तर का नाही सांगणार? ह्याच पद्धतीने बघायची कुंडली तर नक्की कळणार, नक्की पिरियड काढून देता येईल. तुम्ही रवीची अंतर्दशा ही वाईट जाणार, कारण रवी गुरु कृती. हा बोला मॅडम, तुम्ही अष्टमावर डायरेक्टली कॉन्सन्ट्रेट केलं, पण हा? तसं अष्टमावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं, पण पंचम स्थान पण तसं बिघडलेलंच आहे. म्हणजे सुरुवातीला बघितली असते कुंडली. हा पंचम तर बिघडलंच आहे ना, म्हणून संतती गेली ना. सगळं घेतलं ना आपण. बघा पंचम बिघडलं की नाही? येस मॅम. पंचमेश बिघडला. पंचमेश गुरु कृतिकामध्ये आहे. तुम्ही म्हणाल वृषभेचा गुरु आहे, तुम्ही फक्त सांगाल मला माझा वृषभेचा गुरु आहे, पंचमेश आहे तो, तर तुम्हाला त्यातलं काहीही कळणार नाही जोपर्यंत तुम्ही नक्षत्र सांगत नाही. रोहिणी नक्षत्रातले वेगळी फळ आहे, मृगमध्ये वेगळी आहे आणि कृतिकामधली वेगळी आहे. येस मॅम, थँक्यू. हा मग जोपर्यंत कृतिका सांगत नाही ना तोपर्यंत तिथे मेजर प्रॉब्लेम आहे. कृतिका जेव्हा कृतिका येतं तेव्हा नीट विचार करा कुंडली. पहिला आपण उपाय काय सुचवले असते मॅम सुरुवातीला आले? उपाय त्याला मूळ नक्षत्राचा मंत्र ओम नैऋत्ये नमः, आणि दुसरा शुक्रासाठी देवीची ओटी भरणं, कुलदेवतेची ओटी भरणं. आणि हा पिरियड जो आहे मंगळ आद्रा हे जो आहे आणि वध ताऱ्यातनं जातोय ना आद्रा, ते मेजर प्रॉब्लेम आहे. जेव्हा वध नक्षत्रातनं ग्रह जातात ना तेव्हा प्रॉब्लेम करतात गोचरेचे. आणि वेद जो आहे तो आद्राला उत्तरा भाद्रपदाला लागला. आता आद्रा आणि केंद्र उत्तरा भाद्रपदा हे वाईट आहे कुठल्याही कुंडलीमध्ये. जन्मकुंड आद्रा केंद्र उत्तरा भाद्रपदा आणि आद्रा ऑपोजिट मूळ हे वाईट आहे. कृतिका केंद्र मघा वाईट आहे. रवी बुध आश्लेषा खरखर आज मॅडम ही आता बाहेर पडेल. ह्याच्यातनं बाहेर पडायला तिला मिथुनेतनं मंगळ परत कर्केत जाईल. कर्केत येईल त्यावेळेला परत तो शनी येणार आहे इथे मीन राशीमध्ये. नंतर मीन राशीत शनी गेला की कृतिकेला बघणार तो, पण ती असं लवकर अशी जाणार नाही, पण अपंग होऊन राहणार. कारण इथे सगळंच मेजर प्रॉब्लेम इथे मूळ नक्षत्राचा स्पाइन कॉर्ड सगळी गेली, अपंग होऊन पूर्ण हाडांचा फ्रॅक्चर. मूळ नक्षत्र सगळं चुरा करतो ना, हाडांचा फ्रॅक्चर करतो. मॅडम इथे केतू आता प्रत्यरीमधनं चाललाय. आता जसं तुम्ही मंगळाचं सांगितलं की मंगळ वधामध्ये चाललाय आणि आपल्याला माहिती आहे की किती पिरियड पर्यंत तो वधामध्ये असेल, तर मंगळ तसा स्पीडीली निघेल ऍक्च्युली पुढे. पण केतू तर बरेच दिवस असणार ना.
तर मग प्रत्येकीमध्ये म्हणल्यानंतर याचा अर्थ तो प्रॉब्लेम काही ना काहीतरी चालूच राहणार ना पण जोपर्यंत. केतू गोचरेचा जातोय काय? गोचरेचा कुठे हो, जातोय? गोचरीचा जातोय ना. कुठल्या नक्षत्रातनं? हस्त. हस्तमधून जातोय तो. हा, हस्त म्हणजे प्रत्येक. प्रत्येरीमध्ये जातोय. हा हा, म्हणून विचारलं की ह्याचा पिरियड जास्त आहे ना केतूचा. हो, 2 महिने. 2 महिने हा, 2 दिवस एका म्हणजे चरणात. म्हणजे थोडा म्हणजे 2 महिने ऍक्च्युली पकडायला पाहिजेत ना खरं हा, म्हणजे. 2 महिने आहे. केतू आहे, त्रासदायक आहे केतू प्रत्येरीमधून जाणं. मॅडम नॉर्मल 2 महिने 2 दिवस कुंडलीमध्ये. नेक्स्ट क्लासमध्ये हा, मॅम तुम्ही नेक्स्ट क्लासमध्ये नक्षत्र शिकवणार आहे का? नक्षत्र तर घेतेच ना मी. नक्षत्र म्हणजे कशी घ्यायची? मॅडम ते नाही नाही नक्षत्राचा क्लास आहे त्याविषयी पण सांगा, म्हणजे आपली रेकॉर्डेड कार्यशाळेविषयी. हा, रेकॉर्डिंग आहे. वेगळं नक्षत्रांचे पण आहे. बऱ्याच क्लासचे रेकॉर्डिंग आहेत, ते घ्या. कुंडली फक्त वाचनचे. नक्षत्रांचं घेऊ शकतो का? हा, फक्त फक्त घेऊ नक्षत्राचं शकता. असं परचेस करू शकतो का? हा, ओके. हो हो, फक्त तर नक्षत्रांची एक नक्षत्रांचं पण आहे. नक्षत्राची कार्यशाळा आहे मॅडमची, तर तुम्ही ती घेऊ शकता. तुम्ही इथे कुंडली वाचनच्या आता या क्लासला या, बघा कसं वाटतं. बाकीच्यांना विचारा हवं तर काय वाटतं त्यांना, नाही ते नाही, पण मी सांगा. आता आता मला चांगला वाटलं जे आता लेटेस्ट केलं ते, मग मला कंटिन्यू करायचंय, पण काही काही गोष्टी नाही समजत. मग ते नक्षत्रांचं जर असेल तर बरं होईल रेकॉर्डिंग. हा, नक्षत्रांचं ओके. वरतीच आहे कुंडल्या. मॅडम हिचे मिस्टर काय करतात? हिचे मिस्टर काय करतात ते माहिती नाही मला, पण आपण आता इथे काढू शकतो की जर सप्तमेश धनुराशीत आहे तर फायनान्स साठी आणि बँकिंग साठी येते. मग चंद्रकुंडलीकडून पण बघा सप्तमेश. बुध आहे. बुध आश्लेषामध्ये. इथे हे नक्षत्र पण आहे ना, लॉसचं नक्षत्र आहे आश्लेषा आणि रेवती, लॉसची नक्षत्र आहेत. इथे टीचर लॉस लाईन आहे ना. आणि रवी जो लागलाय तो हॉस्पिटलायझेशन व्ययस्थान ऑपरेट झालाय. रवी लग्नेश व्ययस्थानात आणि रवीची विदशा, तो हॉस्पिटलायझेशन झालं, व्ययस्थान ऑपरेट झालंय. इथे नवमांश कुंडलीमध्ये पण आपण दृष्टी बघायला पाहिजे मॅडम. नवमोश कुंडलीमध्ये हो, आपण बघतोच ना नेहमी. हा, म्हणजे कारण आता शनी मेष नवमांश मधनं जातोय म्हणजे नाही नाही, हा, गोचरेच्या याचीत नाही लावायचा. हा तेच कधी विचारतो. कधी गोचर पण काम करता हा याला, म्हणजे विवाहासाठी आहे ना, विवाह कधी होणार हा, त्यासाठी इथे पण गोचर लागतं. पण अदरवाईज इतर वेळेला गोचर लावून नाही ना, काय फायदा नाही ना. लागतं पण कधी कधी लागतं, इथलं पण गोचर लागतं. म्हणजे कारण विचारलं म्हणजे मी शनी आता मेष आता शनी नवमांश मध्ये. कुंभेत आहे ना, शनीला हा पाहतोय गोचरेने. हा, नाही शनी पण तिथनच चाललाय ना, लाभस्थानातूनच चाललाय ना नवमांश कुंडलीच्या. नवमोश कुंडली लाभस्थानातूनच चाललाय शनी. शनी कुंभेत आहे ना, श शनीची हा, दृष्टी लाभावर आहे. शनी मेष नवमांश मध्येच आहे. मेष राहू आणि नवमोश आहे. शनीवरनं चाललाय हा तो हा हा, नवमांश कुंडली. बरोबर बरोबर. म्हणजे त्याच्या अष्टमावर पण दृष्टी आहे ना ऍक्च्युली, म्हणून विचारलं मी. नवमोश कुंडलीचं पण गोचर बघा, मंगळ हर्षल अष्टमातनं चाललंय. हो, मंगळाष्टर बघितलं मी ते, राईट. मॅडम ही घटना हिच्या वयाच्या 36व्या वर्षी घडेल, याच्यासाठी तुम्ही काय रिझनिंग द्याल? आता ताराचक्रमध्ये वय बघताना 9 वर्ष हे झाली, 18 वर्ष हे झाली, 9 27 झाली, 27 नंतर परत 36 झाली, 36ला आधी मैत्री वय येतं. म्हणजे जन्म तुमचा कुठल्या नक्षत्रात आहे तिथून वय काढता ना तुम्ही. जन्म नक्षत्र वय बघताना जन्म नक्षत्र जिथे आहे तिथे वय. आता सोपं आहे वय काढायला. हे 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चोक 36, 36वं वय हे आधी मैत्रीमध्ये येतं. पण इथे वर्क नाही होत याचा अर्थ. वर्क नाही होत आहे. हा, हे वर्क झालं. वधमधून आद्रा आणि आद्राचा वेध जो लागलाय तो उत्तरा भाद्रपदा, तो लागला. ते तुम्ही खूप वेळा दाखवलंय तसं. हा हा, मॅडम जुळ्यांची कुंडली घ्या ना एकदा. धुळ्यांची घेते. हा, आता हिच्या मुलीची कुंडली घेऊया आपण.
मॅडम एक प्रश्न विचारू का? हा इथे ही सार्वजनिक घटना म्हणून घेता येईल का आपल्याला ही, कारण की एवढ्या सगळ्यांचा मृत्यू झालाय, हा म्हणजे ही सार्वजनिक घटना म्हणता येईल का? हा म्हणता कारण येईल. कारण ज्या गाडीने ठोकले त्यांच्या पण बाबतीमध्ये कोणीतरी मृत्यू झालाच असेल ना. हो, ज्या गाडीने आणि झालं हा ती दोघांना जेलमध्ये टाकलंय आता. अच्छा, जे मुलं होते ते. हा, ओके. ती ड्रिंक घेऊन, आणि एकाच ते जो चालवत होता त्याचं लायसन नव्हतं त्याचं. म्हणजे हा जो विशाल नाव तुम्ही म्हटलं तो विशाल. यांच्याच गाडीचा ड्रायव्हर होता का? हो की हो, अपोजिट? नाही यांच्याच गाडीचा, नाही ऑपोजिटचा. नाही नाही, अपोजिटचा. ऑपोजिटचा समोरून त्याने ठोकली. अपोजिटचा होता तो हा, विशाल विशाल नावाचा. चव्हाण. हा ओके मॅडम, लास्ट टाइम तुम्ही म्हणालेलात की जेव्हा सामूहिक मृत्यू होतो तेव्हा तिथे प्लुटो पण जबाबदार हो, असतो. तर प्लुटो आता पण काम इथे करतो. हिची मांदी कारण ह्याच्यावर मांदी पडलेली आहे ना. प्लुटोवर आहे. हो हो, आणि म्हणूनच. मंगळाची दृष्टी मंगळाची दृष्टी प्लुटोवरतीच येते ना, अष्टम दृष्टी. हो हो, बरोबर. आणि मांदीवरती सुद्धा आलेली आहे. मांदीवर पण आहे मंगळाची. आणि मांदी स्वामी शुक्र दूषित झालेला आहे ना, मंगळ शनीची मांदी दृष्टी. स्वामी शुक्र दूषित आहे. हो. आता हिची मॅडम 10/9/2018 11:35 सकाळी हिची बघा अमरावती. हे आधी तारीख घ्या. ही मुलगी आहे, 6 वर्षाची. आता 10ला जन्म झाला हिचा आणि 13ला ऍक्सिडेंट झाला बघा. वाढदिवसाच्या नंतर 3 दिवसांनी मृत्यू. हिला पहिली बाहेर मॅडम काढली. 2018 टाकलाय. हा, 2018 बरोबर आहे. मुलगी आहे, मुलगी. अच्छा, ही दुसरी पत्रिका आहे, वेगळी हा, पत्रिका. दुसरी आहे, अच्छा दुसरी. अच्छा. हिच्या मुलीची. ही मुलगी गेली ना हिची, तिची पत्रिका आहे. पण हा ऍक्सिडेंट तर आता झाला ना. हा हा, आता आता झाला. पण 2018 मध्ये 3 दिवसांनी झाला म्हणून जन्म तारखेनंतर 3 दिवस. नाही, जन्म आता 10 दिवसांनी. तारखेनंतर 24 मध्ये 13ला ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट ना. झाला ना. 10/9चा आहे ना, 13/9ला ऍक्सिडेंट झाला. नाही नाही, हा आता जो ऍक्सिडेंट झाला तो तर वाढदिवसानंतर आत्ता. 3 दिवसांनी. हा, आत्ता 10 हो दिवसापूर्वी हो, झाला. अहो, 6वा 10वा वाढदिवस वाढदिवस. अच्छा अच्छा, 10वा हा, वाढदिवस. 6वा 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 वाढदिवस. ओके ओके. हा, 6वा वाढदिवस आताच झालाय 13 तारखेला. हो हो, बरोबर आहे. हम्म. मॅडम, मी या कुंडलीवरून अल्पाई योग पण एक्सप्लोर करायचं. हा, सांगतो. आता पहिलं बघा, लग्न जे आहे ते वृश्चिक आहे. मांदी शनी इकडे आहे. आता हिचा पण मंगळ अष्टमातनं जात होता. ऑपोजिट मूळ नक्षत्र. आद्रा ऑपोजिट मूळ झाला ना, सेम. मंगळ केतू 3ऱ्या स्थानात. चतुर्थात नेपच्यून, षष्ठात हर्षल अश्विनी मधला आहे. आता हे अश्विनी नक्षत्र काम काय करतं ते पण सांगा हा मला. राहू भाग्यात, बुध रवी दशमात, चंद्र लाभात, गुरु शुक्र व्ययस्थानात. आता इथे नक्षत्र बघा, अनुराधा 2. मांदी जी आहे ती उत्तराषाढामध्ये पडली आहे आणि केतूवर मांदी पडली आहे. उत्तराषाढा मंगळ आणि केतूवर मांदी आहे. पूर्वा फाल्गुनी चतुर्थ चरण दरिद्र्य अंश. चित्रा शुक्र चतुर्थ चरण दरिद्र्य अंश. मूळचा शनी आहे. अश्विनी मधला हे आहे हर्षल आहे. मॅडम, इथे चित्रा चतुर्थ चरण चांगलं का वाईट? दरिद्र. दरिद्र्यांश येतो नाही, वृश्चिक नवमोश आहे ना. अच्छा. हा, शुक्राला वृश्चिक नवमोश आला. हा, रवीला वृश्चिक नवमोश आला. हे वृश्चिक लग्न आहे आणि मांदिक इथे इकडे मूळ नक्षत्र आहे. हा, ऑपोजिट आद्रा गोचरेचा. आद्रा ऑपोजिट मूळ झाला. आता तुम्ही डिग्री बघा, डिग्री याची 8 अंशावरती लग्न
लग्नाच्या डिग्रीला भावारंभी जेव्हा ग्रह येतात ना तेव्हा ते मेजर प्रॉब्लेम करतात. हे सगळे पापग्रह आहे ना ते लग्न भावारंभी आले. मंगळ 5 अंशाचा, शुक्र 6 अंशाचा, शनी 8 अंशाचा लग्न भावारंभी, राहू, केतू आणि हर्षल 8 अंशाचा. हे सगळे हर्षल षष्ठ भावारंभी आलाय, अश्विनी मधलाय हा. आणि हे सगळे जे आहेत ते सगळे भावारंभी आलेले. चंद्र जो आहे लग्नेश पहिला बघा, लग्नेश बिघडलेला आहे. लग्नेश मंगळ केतू युक्त अंशात्मक आहे. मांदी 26 डिग्रीचं आहे, त्याची युतीत आहे. प्लुटो 24 आहे. मंगळ आणि प्लुटोची युती आहे. 24 अंशावर प्लुटो आहे, मांदी 26 अंशावर आणि मंगळ 5 अंशावर. हे युतीत आहे. नंतर लग्नेश बिघडलेला आहे. नंतर चंद्र जो आहे तो अमावस्या सोडून गेलेला आहे. 23 अंशाचा रवी आहे आणि अमावस्या सोडलेला चंद्र आहे. म्हणजे तिथीने खराब झालाय, 0 डिग्रीचा आहे. राहू जो आहे आता इथे पण राहूने काम केलेलं आहे. राहू जो आहे तो पुष्य नक्षत्रात, शनीच्या नक्षत्रात आणि शनी मूळ नक्षत्रात, आणि राहू कर्क राशीमध्ये चंद्राचं काम करणार. दशा कुठली होती? जन्मता हिला रवी राहू मध्ये बुध. रवी नंतर चंद्राची दशा. चंद्रामध्ये राहूमध्ये 13 तारखेला राहूमध्ये राहू. चंद्र महादशेमध्ये राहू अंतर्दशा, राहू ही दशा. आता राहूच्या दशेतच झालेलं आहे. राहूने केलेलं काम आहे उच्च कुंडलीत. राहू शनीच्या नक्षत्रात, शनी मूळ नक्षत्रात. लग्नेश जो आहे तो गोचरेने अष्टमातून जात होता. आणि जवळजवळ 64व्या नवमांशातनच तो जात होता. मंगळावर मांदी आहे. लग्नेश अष्टमातून जात होता. अष्टमेश जो आहे बुध तो 13 अंशाचा आहे. आणि राहू किती अंशाचा आता चालू आहे? राहू केतूचं गोचर 12. 13. हा, मग 13च. मग अष्टमेश बुधावरनं त्याच डिग्रीला राहू केतू होते. हिचा जो आहे मंगळ हर्षलाशी केंद्रयोग केलेला आहे. हा पण ऍक्सिडेंटल आहे. मंगळाने हर्षलाशी केंद्रयोग केलेला आहे. नंतर गती बघा. राहू ज्या राशीमध्ये आहे, ज्या नक्षत्रात आहे, तो शनी बघा. शनी कुठे आहे? पूर्ण स्तंभी आहे. शनी पूर्ण स्तंभी आहे. मंगळ फक्त 11 कलेवर चाललाय. मंगळाची गती पण कमी आहे. मंगळ 28 ऑगस्टला मार्गी झालाय. आता हिचा जन्म आहे 10 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर म्हणजे लगेचच मार्गी झालेला आहे मंगळ. म्हणजे लग्नेश जो मंगळ आहे तो गतिहीन आहे, मार्गी झालेला आहे 28 ऑगस्टला. लग्नेश मंगळ गतिहीन, शनी पूर्ण स्तंभी. शनी 7 तारखेला. आता शनी कुठल्या राशीत आहे? कुंभ राशीत. सप्टेंबर. धनुराशीत आहे ना. मार्गी कधी झाला? सप्टेंबरला. शनी किती अंशाचा आहे? तर त्याच्या आसपासच, त्याच तारखेला ज्या अंशावरती असेल त्याच्या आसपासच मार्गी होणार. तर हा 7 तारखेला मार्गी झालेला आहे, 7 सप्टेंबरला. आणि 10 सप्टेंबरला हिची तारीख आहे.
म्हणजे 7 सप्टेंबरला मार्गी झालाय, तर त्याची स्पीड कमी आहे, म्हणजे पूर्ण स्तंभी आहे शनी मूळ नक्षत्रात. हिचा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा ही जिवंत होती, पण पाय कापले गेले होते. पाय का कापले? तर मंगळ केतू युती मकर राशी, त्याच्यामुळे तिथून ब्लिडिंग खूप गेलं, सर्व पायातनं रक्त खूप गेलं आणि ब्रेन तिचा डेड झाला. ब्रेन का डेड झाला? हर्षल आहे अश्विनी मध्ये. बरोबर. वक्री हा पहिला अश्विनी प्रश्न. नक्षत्रात. हा बरोबर. जरा थांब 10 मिनिटं. म्हणून ही 6 तासानंतर गेली. धूमबिंदू कुठे आहे बघा? मकर मध्ये किती अंशावर आहे? 8. 8 अंशावर. 8 अंशावर इथे मकर राशीत लग्नेशावरच धूमबिंदू आहे. आणि 8 अंश म्हणजे किती, कुठे आला तो लग्न बिंदू? किती अंशावरती आहे? 8. धूमबिंदू किती अंशावर आहे? 8. म्हणजे भावारंभी आला धूमबिंदू. म्हणजे हिचे जे ग्रह आहेत ना भावारंभीचे, ते मेजर प्रॉब्लेम करतायत. आणि शनी स्तंभी, मंगळ लग्नेश म्हणून गतिहीन, जन्माच्या 3 दिवसानंतर रवीवरून रवी जाताना मृत्यू. चंद्रकुंडलीकडून पण बघा, चंद्रकुंडलीच्या अष्टमावर मंगळाची दृष्टी. आता इथे चंद्रकुंडलीमध्ये अश्विनी नक्षत्र इकडे आलेलं आहे, मंगळाशी केंद्रयोग अष्टमातून झालेला आहे. मंगळ हर्षलाचा मंगळाची दृष्टी अष्टमावर. मंगळ हा खराब आहे, हा दूषित आहे. हा मंगळ लग्नेश म्हणून दूषित आहे. आता वडिलांना काही झालं नाही, रवी सिंहेच आहे, वडील घरीच होते, कारण रवी सिंहेच आहे म्हणून वडिलांना झालं नाही. पण आईला का झालं? चंद्रकुंडलीच्या चतुर्थात मूळ नक्षत्र आहे ना. नवमांश कुंडलीमध्ये हाच नवमांशातला लग्नेश जो आहे मंगळ, तो षष्टात गेलाय. कुठेही 6-8-12 मध्ये नसावा ग्रह. राहू केतू कुठलंही असं 6-8-12 मध्ये नसावे. एकतर कुंभ राशीत आहे, शनीच्या राशीत मंगळ. शनी हर्षल दशमात, नंतर रवी शुक्र. रवी वृश्चिकेच आहे. मॅडम नवमांश कुंडली परत दाखवा ना प्लीज. मॅडम नवमांश दाखवा. मॅडम अल्पाई योग सांगणार होतात ना? सांगितलं ना, लग्नेश बिघडला, चंद्र बिघडला, हा हा हो हो शनी सॉरी. बिघडला, शनी स्तंभी. लग्नेश बिघडलाय ना. लग्नेश बिघडणं, पहिला लग्नेश बघायचा. चंद्र बिघडलेला आहे. मंगळाची दृष्टी रवीवर आहे. आणि शनीची दृष्टी अष्टमावर आहे, तरी पण मूळ नक्षत्रातला शनी स्तंभी आहे. दशा होती चंद्रामध्ये राहू. राहू तर खराब आहे चंद्राच्याच राशीतला.
थँक्यू. काही विचारायचं आहे? मॅडम द्रेष्काळाचा वापर केव्हा करायचा पाहिजे? तर हिचं द्रेष्काण कुंडली भावंडासाठी आहे आणि त्रिशांश तुमचं बघा ना, तिचं अंग त्रिशांश. त्रिशांश बघते. हा, म्हणजे मंगळ केतू लग्नेश. मॅडम या कुंडलीमध्ये मंगळ उच्चच आहे, तो केतू बरोबर आहे. नाही पण केतू बरोबर खराब झालाय. फळ काय आहे, एकदम खाली वर. त्रिशांश कुंडलीमध्ये मंगळ राहू लग्नेश बघा. त्रिशांश कुंडलीत लग्नेश मंगळ राहू केतू बरोबर आहे. राहू केतू. हर्षल शनी त्यांनी शुक्र. हर्षल षष्ठात आहे. मंगळाची दृष्टी पण इथे अष्टमावर आली. गुरु रवी नेपच्यून प्लुटो. अष्टमेश तो स्वतःच आहे की? हा, अष्टमेश मंगळ. हा, कन्या लग्न आहे. मॅडम D3 मध्ये पण तो जातोय वाटतं ना, अष्टमातनं मंगळ जातोय. अष्टमातून मंगळ अष्टमातनं जातोय D3 मध्ये, द्रेष्काळ मधनं. हा ना, 22वा द्रेष्काळ पण अवघड असतं ना त्या थोडंसं. दिवशीचं बघितलं काय? नाही आताच याच्यात बघतोय मी, याच्यात या कुंडलीमध्ये. या कुंडलीत तांबा हा, त्रिशांश वरच द्रेष्काळ दिसेल मॅडम तुम्हाला त्याच्यात. मंगळ जो आहे तो कुंभेत होता ना, त्रिशांश मध्ये. राहू केतू मीनेत होते आणि शनी मिथुनेत होता इथे. हो. त्या दिवशीचं त्रिशांश. राहू केतू मीनेत होते मारक स्थानात आणि त्याची दृष्टी मंगळावर होती. मंगळ कुंभेत होता, शनीवरून जात होता. नवमोश कुंडली जी आहे ती शनी केतू मेषेत होते. हा, अष्टमातून शनी केतू जात होता. मंगळ मकर नवमोशात होता, तो चंद्रावरून जात होता. शनी मेष नवमोशात. तिचा 64वा नवमोश गुरु झाला. बुध कर्केत होता. म्हणजे ह्या डिग्रीला जेव्हा पापग्रह असतात ना, सगळे डिग्रीलाच आलेले आहेत, ते बरोबर नाही. राहू केतू शनी हर्षल सगळे त्याच डिग्रीला आलेले ग्रह आहेत लग्न बिंदूवर. आणि दशा चंद्रामध्ये राहूमध्ये राहू वाईट. राहूचं काम. षष्टेश पण आहे आणि अष्टमेश बुध आहे रवी बरोबर. तसा अष्टमेश म्हणून रवीला पण बिघडवलंय, बुधाबरोबर आहे. चंद्राच्या अष्टमात हर्षल सुद्धा ऍक्सिडेंटलच आहे. हा, मंगळाची दृष्टी पण बुधावर आहे चंद्राच्या अष्टमात. अष्टमत. हा आहे ना, हर्षल. मंगळ हर्षल आहे. हर्षल पण चाललाय ना कृतिकेत. कृतिकेतनं वृषभेतनं चाललाय तो हर्षल गोचरेचा. इथे मंगळ हर्षल योग वाईट आहे. मॅडम हे सॉफ्टवेअर फ्री आहे की परचेस करावं लागेल? काय? हे सॉफ्टवेअर आहे ना ऍस्ट्रोकॉमचं, तर फ्री आहे की परचेस करावं लागेल? नाही, कशाला. हे तुम्ही ह्याच्यामध्ये टाका ना, कुंडली आहे, हॉरोस्कोप आहे ना. हे परचेस करायला लागेल. कशाला परचेस नाही नाही म्हणजे हे विकत घ्यायला, हे फुकट नाहीये. हा, हे फुकट नाहीये, हे विकत घ्या. पण मोबाईल मधलं फुकट आहे ना. हो, आहे. ऍस्ट्रॉलॉजी आणि हॉरोस्कोप चांगलं आहे, त्याच्यामध्ये गतिभीती पण येते. त्याच्यामध्ये फक्त मांदी मांदी नाही, मांदी सोडून बाकी सगळं येतं. ताराचक्र पण आहे त्याच्यात. ताराचक्र तर हाताने काढता येतं. नाहीतर महादशा बघा, महादशा जन्म नक्षत्रावरून आहे, जे 7वं नक्षत्र मॅडम त्याच्यामध्ये केपी दशेचं बघता येतं का? केपी बघता येतं ते ऍस्ट्रोसेज आणि काय म्हटलं तुम्ही ते त्याच्यामध्ये केपी आहे. केपी केपीचं बघता येतं. येतं. ऍस्ट्रोएज मध्ये बघता येतं केपी.
ऍस्ट्रोसेज नाही ते दुसरं आता मॅडम म्हटलं ना कुठलं आहे ते त्याच्यामध्ये काय बघता येतं? ऍस्ट्रॉलॉजी आणि हॉरोस्कोप मध्ये केपी कुंडली पण बघता येते का? केपी कुंडली नाही, आणि नाही केपी बघता वरून जाऊ नका तुम्ही. हा नाही ते बघा नाही, इतकं तुम्ही फसाल म्हणजे ते इव्हेंट काढायला चांगलं आहे, इव्हेंट कधी होईल त्याच्यासाठी चांगलं आहे, पण जे नक्षत्रावरून जे प्रेडिक्शन आहे ते नाही होणार. बरोबर आहे. हो. ते तुम्हाला परत मूळ पारंपरिक वरतीच यायला लागणार. तुम्ही हो कुठलंही मॅडम. शास्त्र शिका, तुम्हाला इकडेच यायचंय. पारंपरिक शिवाय काही नाहीये. तुम्ही न्यूमरोलॉजी शिका, कुठलंही शिका, ते इकडेच यायचंय तुम्हाला. मूळ आहे ना ते पारंपरिक. मूळच आहे, नक्षत्र मूळ आहे, नक्षत्र परिणाम करतात. मॅडम नाही तर मग मॅडम सगळेच नक्षत्रांचं राशीप्रमाणे बघितलं तर सगळंच सारखं आहे, मग काही कळणार नाही तुम्हाला. मॅडम नक्षत्रांचं रेकॉर्डिंग किती क्लासचं आहे आणि किती किती ते चार्जेस 27 नक्षत्र आहेत, 2-2 तासाचं एक नक्षत्र आहे. आणि किती चार्जेस आहेत? चार्जेस मी सांगते तुम्हाला. ओके 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 मॅडम. आणि ह्याचं आपलं मंगळवारपासून क्लास आहेत ना? मंगळवार, हा क्लास बद्दल सांगते. मंगळवार आणि गुरुवारी क्लास आहे 7:30 वाजता. 7:15 जॉईनिंग आहे आणि 7:30 वाजता या. त्याच्यामध्ये गणिती भाग थोडा असतो 15 मिनिटं, आणि नंतर मग कुंडल्या घेतो, 2-2 कुंडल्या, ज्या रेग्युलर आहेत त्या कुंडल्या ज्या येतात त्या. 10 क्लास ना मॅडम? 10 लेक्चरचे 600 रुपये. ओके मॅडम. रेकॉर्डिंग मिळणार. हा, रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग काढत वगैरे नाही. ठीक आहे, हा या मग. ओके, थँक्यू मॅडम. खूप छान झाला क्लास. थँक्यू मॅडम. मॅडम. धन्यवाद मॅडम, चांगला थँक्यू होता. मॅडम. थँक्यू मॅडम.